नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत आलू पराठा। आलू पराठा बनवण्यासाठी आपण इथे एक शिजवलेला बटाटा स्मॅश करून घेत आहोत। बटाटा स्मॅश झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली ॲड करून घेत आहोत। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकणार आहोत। त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत चाट मसाला। आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकत आहोत। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपलं आलू पराठासाठीचं मिश्रण रेडी आहे। अशा प्रकारे आपलं मिश्रण बनेल। इथं आपण कणिक मळून घेतलेली आहे, जशी आपण चपातीसाठी मळून घेतो, आणि त्याचे असं आपण उंडे करून घेणार आहोत, जसे की आपण पुरणपोळीसाठी बनवतो। आता या उंड्यांमध्ये आपण जे बटाट्याचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये फिल करून घ्यायचं आहे, भरून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण भरून झाल्यानंतर आपण हे मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने, जेणेकरून आपला आलू पराठा फुटणार नाही। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला बंद करून घ्यायचं आहे उंडा, जेणेकरून त्याच्यातून आपण ज्यावेळेस तो पराठा रोल करणार आहोत, लाटणार आहोत, त्यावेळेस त्याच्यातून ते मिश्रण बाहेर न यायला पाहिजे। तुम्ही पाहू शकता, इथं मी अगदी हलक्या हाताने लाटून घेत आहे, जेणेकरून माझा पराठा फुटू नये। पण आलू पराठा हे थोडाफार फुटतोच, त्यामुळे आलू पराठा फुटला म्हणून तुम्ही काय टेन्शन घेत बसू नका। आपलं ज्या प्रकारे लाटतं त्या प्रकारे लाटत राहा। आणि तुम्ही पाहू शकता, इथं ऑलमोस्ट माझा रेडीच आहे आलू पराठा। मी इकडे दुसऱ्या साईडला एक तवा गरम करायला ठेवला आहे, जेणेकरून जोपर्यंत माझा आलू पराठा लाटून होईल तोपर्यंत तवाही गरम होईल। मित्रांनो, आता आलू पराठा लाटून झाला आहे, तवा पण गरम झाला आहे। आता मी तव्यामध्ये तूप टाकून घेतलं। आता मस्तपैकी आलू पराठा टाकला, मस्त शेकून घ्यायचं छान दोन्ही बाजूनी, सोनेरी होईपर्यंत, किंवा जसं तुम्ही प्रेफर करता त्या प्रकारे तुम्ही भाजून घेऊ शकता। आणि हे आलू पराठा मला आज क्रेविंग झालं होतं संध्याकाळच्या वेळेस, म्हणून मी बनवलेत। तुम्ही ब्रेकफास्टमध्ये पण बनवू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप, तेल, बटर काही पण यूज करू शकता। इथं मी तूप वापरलेलं आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि असंच आपण ग्रो करत राहूया, खात राहूया। बाय बाय।